जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये डिलीट झालेल्या PLP फाईल कशा परत मिळवायचा त्या आज या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करतच असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर मी आता सर्वात अगोदर तुम्हाला पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून दाखवतो। इथे माय प्रोजेक्टवरती क्लिक करतो आणि आता मी इथे जो सर्वात एक नंबरला तुम्हाला दिसतोय सिनेमॅटिक बर्थ नावाचा आपण एक PLP फाईल तयार केलेला आहे, म्हणजे प्रोजेक्ट तयार केलेला आहे। तर आता याला मी इथून डिलीट करतोय। ओके, तर बघू शकता आता मी डिलीट केलं। इथे तुम्हाला तो प्रोजेक्ट दिसणार नाही आहे, तो आता डिलीट झाला आहे डायरेक्ट। तर आता हा प्रोजेक्ट आता डिलीट झाला तर यांना वापस कसं घ्यायचं आता, तर तुम्हाला काय करायचं, सर्वात अगोदर फाईल मॅनेजरला ओपन करायचं आहे तुमच्या मोबाईलमधल्या। त्यानंतर इथे फोन्सच्या स्टोरेजमध्ये जायचं आहे आणि इथे सर्च करायचं आहे। इथे सर्च करायचं आहे पिक्सेल लॅब। बघू शकता काही अशा प्रकारे आपल्यासमोर हे फोल्डर आलेलं आहे पिक्सेल लॅबचं। तर त्या फोल्डरवरती क्लिक करायचं आहे। फोल्डरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वर दोन प्रकारचे फोल्डर आलेले असतील, एक आहे ऑटोसो आणि एक आहे प्रीसेट्स। तर प्रीसेटवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता तुम्हाला इथे टॉपला एक सिनेमॅटिक बर्थ जो मी आता डिलीट केला तो प्रोजेक्टचं इथे फोल्डर दिसत आहे। तर आता फोल्डरला कसं ओपन करायचं, इथून तुम्हाला इथे एक फोल्डर आणि 3 फाईल दिलेल्या असतील। तर या फाईलमध्ये एक डिलीटेड नावाची फाईल आहे, तर त्या फाईलला सिलेक्ट करायची आणि या फाईलला डायरेक्ट डिलीट करून टाकायचं आणि बॅक यायचं आहे। परत आपलं पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे, माय प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता तो प्रोजेक्ट इथे आपला आलेला आहे। म्हणजे अशा प्रकारे तुम्ही डिलीट झालेले जे प्रोजेक्ट असतात ते तुम्ही रिस्टोर करू शकता। बाकी कोणत्याच ट्रिकने तुम्ही रिस्टोर करू शकत नाही, या ट्रिकने तुम्ही रिस्टोर करू शकता। आणि इथून तुम्ही शेअर केल्यानंतर याची PLP फाईल पण तयार होत असते। तर ती PLP फाईल कुठे पण सेव्ह करून ठेवायची, कारण की प्रोजेक्ट जर डिलीट झाला तर तुमचा पुऱ्या डिझाईनचा येऊन जाऊ शकतो लॉस। त्यामुळे प्रोजेक्ट सेव्ह करून ठेवायचा कुठे पण, आणि डिलीट झालेला असेल तर अशा प्रकारे तुम्ही इथून डिलीट झालेला प्रोजेक्ट वापस परत मिळू शकता। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि काही नवीन इंटरेस्टिंग शिकायला मिळालं असेल किंवा तुमचा काही प्रॉब्लेम सॉल्व झाला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे टिप्स अँड ट्रिक्स आणि एडिटिंग रिलेटेड व्हिडिओ या चॅनलवरती टाकत असतो। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।